हॅलो फ्रेंड्स, वेलकम लेडीज फॅशन क्लब. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. भरपूर साऱ्या ताईंनी मला 2 दिवसापासून कॉल करते, ते मेसेज करते की दादा तुम्ही रेग्युलर व्हिडिओ टाकत जा प्लीज. तुमच्या व्हिडिओपासून आम्हाला खूप सारं शिकायला भेटतं. तुम्ही जी शिकवता ती खूप चांगल्या पद्धतीनं समजतं. तर सर्व ताईंना विनंती आहे की सध्या काय होतंय, लग्नाचं सीझन चालू आहे आणि त्याच्यात आपले ऑनलाईन क्लासेस असतात. ऑनलाईन क्लासेस आपला 1 तासाचा असला तरी भरपूर वेळ जातो आणि कामातून पण फार कमी वेळ भेटतोय. त्यामुळे थोडंसं सांभाळून घ्या, कारण सीजन जर लग्नाचं नसतं तर मी रेग्युलर व्हिडिओ टाकू शकलो असतो. त्यामुळे आता थोडंसं कामाचा लोड जास्त असल्यामुळं थोडासा कमी वेळ भेटतोय. पण मी लवकरात लवकर चांगले व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करतो. जे तुम्हाला समजतील अशा तुमचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती मी नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. 2-3 दिवसापासून मला असे भरपूर कॉल आले. 2-3 ताई आहेत पुण्याचे, त्यांनी पण कॉल केले की दादा आम्ही जे कॉलरचे ब्लाऊज बनवतो, हायनेकचे ब्लाऊज बनवतो, त्यासाठी आम्ही शोल्डर किती घ्यायचं. कधी कधी असं होतं की मापाचा ब्लाऊज दिला जातो आणि मापाच्या ब्लाऊजवरून आम्हाला समजत नाही की आम्ही शोल्डर ठेवू किती. तर मी आज तुम्हाला सगळ्यात सिक्रेट गोष्ट कॉलरच्या ब्लाऊजची तीच मी तुम्हाला सांगणार आहे की कॉलरचा ब्लाऊज असेल तर मापाचा ब्लाऊज दिल्याच्यानंतर आपण शोल्डर कसं ठेवायचं, किती ठेवायचं. मी जे सांगतोय ते तुम्ही व्यवस्थित ऐकून घेत जा, स्किप न करता, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ब्लाऊज कटिंग करताना खूप सारे छोट्या छोट्या गोष्टी ज्या भरपूर ताई आहेत, शिकत आहेत किंवा काम करत आहेत, त्यांना माहिती नाहीये आणि कोणी समजून किंवा एक्सप्लेन करून व्यवस्थित गायडन्स देत नाहीये, सांगत नाहीये. तर मी तुम्हाला सांगतो, कधी काय होतं, आपण अंगावरती नेहमी माप घ्यायचं, पण अंगावरचं माप बाय चान्स आपल्याकडे नसेल तर आपण शोल्डर कसं घ्यायचं, ती एक मेथड आहे. ती मेथड मी आज तुम्हाला शिकवणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही जर कॉलरच्या ब्लाऊजसाठी शोल्डर घेतलं आणि मोंडा उतरवला तर तुमचे प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह होतील. बाकीची जरी कटिंग तुम्ही तुमच्या पद्धतीने केली तर मी तुम्हाला शोल्डरचं मोंड्याचं माप कशा पद्धतीने घ्यायचं हे आज सांगणार आहे, शिकवणार आहे. ज्यांना कुणाला ऑनलाईन क्लासेस करायचे असतील त्यांनी आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉल करा. ज्यांना ऑनलाईन क्लासेस करणं शक्य नाहीये त्यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना भरपूर शिकायला भेटणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण येणाऱ्या काळात मी जसा वेळ भेटेन, लग्नाचं काम थोडंसं कमी होऊन मी रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा नक्की प्रयत्न करीन आणि तुम्हाला समजेन अशा सोप्या भाषेत. मी काय केलेलं आहे, आपलं जे फॅशन डिझायनिंग मी शिकलो, जो माझा 15 वर्षाचा अनुभव आहे, तो कोर्स पूर्णपणे मी एक मराठीमध्ये आपल्या वहीवरती लिहून काढलेला आहे. त्या पद्धतीने मी शिकवतो जेणेकरून प्रत्येक ताईला समजावं. घरगुती काम करणाऱ्या, ज्यांचे छोटे मोठे शॉप ज्या कन्फ्यूज असतात, कधी कधी भरपूर दिवसापासून काम करतात तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, त्यांना समजेल किंवा त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील अशा पद्धतीने मी शिकवण्याचा नेहमी प्रयत्न करतो. तर बघूया आपण आज कशा पद्धतीने आपण माप घ्यायचे. जर आपल्याकडे मापाचा ब्लाऊज असेल आणि आपला कॉलरचा ब्लाऊज बनवायचा असेल, शोल्डरचं माप नसेल किंवा माप असूनही तुम्ही कन्फ्यूज असाल तर कशी मापं टाकायची. आणि बाकीची जी कटिंग आहे ती पण माझ्या पद्धतीने केली तर छान आहे, पण तुम्हाला पूर्ण ब्लाऊज माझ्या पद्धतीनं स्टिचिंग करावं लागेल आणि कटिंगही करावं लागेल. एवढा मोठा व्हिडिओ बनवायला खूप उशीर होतो कधी कधी, किंवा अपलोडिंगला प्रॉब्लेम होतो. 1.5 तास 1 तास आपल्याला व्हिडिओ बनवावा लागेल. 5 ते 10 मिनिटात मी तुम्हाला मेन मुद्दा जो आहे तो सांगण्याचा नक्की प्रयत्न करतो. तर बघूया आपण शोल्डर किती ठेवायचं कॉलरच्या ब्लाऊजला जर मापाचा ब्लाऊज असेल तर. हे बघा, आता तुम्हाला मी व्यवस्थित समजून सांगतो. एक माप आहे आपल्यासमोर, त्या मापानुसार मी कटिंग करतो आधी बॅक साईड, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काय करायचं, आधी आपल्याला पूर्ण लेंथ जी आहे ती आपल्याला उंची आपल्याला आधी टाकून घ्यायची. उंची घेतल्याच्या नंतर खालच्या बाजूला आपण अर्धा इंच शिलाईसाठी मार्जिन सोडतो. आपली पूर्ण उंची जी आहे ती 13 इंच आहे. ती इथे आपली पूर्ण उंची आली आणि वरती आपण शोल्डरसाठी अर्धा इंच, शिलाईसाठी अर्धा इंच घेतलेलं आहे. त्यानंतर हे आपलं शोल्डर झालं. रेग्युलर ब्लाऊजला समजा आपण 2.5 इंच गळा रुंदी, 3 इंच शोल्डर, अशा पद्धतीने आपण रेग्युलर शोल्डर घेत असतो ब्लाऊजला. जो मोंडा आहे तो आपण 5-5.25 वरती रेग्युलर उतरवतो, ज्या ब्लाऊजचा गळा डीप असेल. अशा पद्धतीने आपण बॅक साईडची कटिंग करत असतो. इथे आपण छातीचा चौथा भाग टाकूया. छातीचा चौथा भाग किती, आता ह्या छातीचं माप 32 आहे, तर इथे आपला 8 माप येईन. 8 चौक 32, पुढे आपण 1.25 इंच मार्जिन ठेवूया. कंबर इथे 26 आहे, 26चा चौथा भाग किती येईल, 12 24 25 6.5 इंच कंबर येईल. आणि अशा पद्धतीने आपली बॅक साईड डीप गळा असेल तर तयार झालेली आहे. ते बघा, ही आपण बॅक साईड तयार करून घेतली. आता जर आपल्याकडे मापाचा ब्लाऊज असेल आणि आपल्याला कॉलरचा ब्लाऊज किंवा हायनेकचा ब्लाऊज बनवायचा आहे आणि अंगावरचं माप असेल तरी आपण कन्फ्यूज असेल, तर कशा पद्धतीने आपण शोल्डरचं माप घ्यायचं बघा. तर तुम्ही काय करायचं, मोंडा उतार जो आहे तो 6.5 घ्यायचा आहे. मोंडा उतार किती घ्यायचा आहे, 6.5 इंचावरती तुम्हाला इथे असा मोंडा उतार घ्यायचा आहे.
6.5 इंचावरती मोंडा उतर घेतल्याच्यानंतर तुम्हाला इथे छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. इथे आपला छातीचा चौथा भाग आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे 1.5 इंच अंदाजे आतमध्ये घ्यायचंय. किती इंच आतमध्ये घ्यायचंय? 1.5 इंच ते 1.25 इंच आपल्याला आतमध्ये घ्यायचंय. आता हे 1.5 इंच चेंज होऊ शकतो. जर छातीचं माप खूप जास्त असेल, 28 पासून तर 34 पर्यंत साधारण छाती असेल तर तुम्ही 1.5 इंच आतमध्ये घेतलं तर चालेल. पण जास्त छाती असेल तर तुम्ही 1.25 इंच आतमध्ये घ्या. त्यानंतर तुम्ही इथे शोल्डरची मार्किंग करायची अशी, आणि अशा पद्धतीने तुम्हाला मोंड्याचा आकार द्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही आर्महोलचं माप येते इथे मोजून बघायचं आणि बॅक साईड ठेवायची. जी ब्लॅक साईडची मार्किंग केली हे डीप गळ्यासाठी शोल्डर आहे आणि मोंडा आहे. आणि कॉलरचा ब्लाउज असेल, हायनेकचा ब्लाउज असेल, तुमच्याकडे हे जर माप नसेल तर आता इथे समजा मी माप घेतलं असतं तर 13.5 इंच शोल्डर असेल तर इथे माप बरोबर आलं असतं. पण आपल्याकडे शोल्डरचं माप नाहीये, 32ची छाती आहे, तर आपण इथे काय करायचं, अप्पर चेस्टचा चौथा भाग घ्यायचा आणि अप्पर चेस्टच्या चौथा भागापासून आपल्याला 1.5 इंच आतमध्ये घ्यायचे आणि तेच आपल्याला परफेक्ट शोल्डरचं माप ठेवायचंय. आर्महोलचं मेजरमेंट जर असेल तर तुमचं माप आणखीन परफेक्ट येईल, कारण आर्महोलचं माप तुम्ही दुसरा भाग टाकू शकता. इथे आपलं आर्महोलचं माप किती आहे? 16 इंच आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही मेजरमेंट टाकून शोल्डर घ्यायचे. लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे माप नसेल शोल्डरचं तर तुम्ही छातीचा चौथा भाग जिथे येईल तिथून 1.5 इंच आतमध्ये घेऊन ती लाईन घ्यायची, ती शोल्डरची लाईन ठेवायची आणि रेग्युलर ब्लाउजचं जे तुम्ही 5 इंच 5.5 इंच उतरवता त्याच्याऐवजी तुम्ही कॉलरच्या किंवा हायनेकच्या ब्लाउजला 6.5 इंच मोंडा उतरवायचा आहे. हे दोन माप जरी घेतली तुम्ही तरी तुमच्या कॉलरच्या ब्लाउजला खूप छान फिटिंग येईल. तुम्हाला पुन्हा मी समजवतो. हे बघा, हे आधीचं आपलं डीप गळ्याचं मार्किंग होतं. जर तुमच्याकडे शोल्डरचं माप नसेल तर तुम्ही छातीचा चौथा भाग घ्यायचा आणि तिथून आपल्याला 1.5 इंच आतमध्ये घेऊन ती लाईन घ्यायची आपल्याला कॉलरच्या ब्लाउजसाठी, हायनेक ब्लाउजसाठी, आणि मोंडा आपल्याला 6.5 वरती उतरवायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण बॅक साईड कटिंग करून घ्यायची आणि ह्याच बॅक साईड पासून फ्रंट साईड कटिंग करायची. जर तुमच्याकडे शोल्डरचं माप परफेक्ट असेल, आर्महोलचं माप परफेक्ट असेल तर तुम्ही हे माप टाकून बघायचं तुमचं माप बरोबर आहे की नाही. जर माप नसेल तर तुम्ही ही मेथड वापरली तर 100% ब्लाउजची फिटिंग व्यवस्थित येईल, छान येईल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.